हाय प्रिय मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत 3 जानेवारी 1831 रोजी ज्यांचा जन्म झाला त्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका होत्या। मुलींच्या शिक्षणासाठी त्यांनी पहिली शाळा सुरू केली। बालविवाह, जातीभेद, अंधश्रद्धाविरुद्ध त्यांनी लढा दिला आणि 3 जानेवारी हा दिवस भारतात बालिका दिवस म्हणून साजरा केला जातो। तर त्या होत्या सावित्रीबाई फुले। तर त्यांच्याविषयीच आज आपण माहिती पाहणार आहोत। शाळेमध्ये भाषण स्पर्धा असू शकते किंवा आपल्याला निबंध लिहायचा असेल तर आपल्याला सावित्रीबाई फुले यांची माहिती असणं गरजेचं आहे। म्हणून खास तुमच्यासाठी 3 जानेवारी निमित्त मी सावित्रीबाई फुलेंविषयी काही माहिती घेऊन आली ते आज तुमच्यासमोर सादर करत आहे। मी सगळं लिहून ठेवलेलं आहे ते तुम्हाला सांगते। तर चला मग सुरुवात करूया आपण। शिक्षण हे स्त्रीचं शस्त्र आहे आणि सावित्रीबाई फुले त्याची जननी आहे। त्या सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला। त्यांचा विवाह 1840 मध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांच्याशी झाला। त्यावेळेस सावित्रीबाई फुले यांचे वय अवघे 9 वर्ष होते व महात्मा फुले यांचे वय 13 वर्ष होते। त्या काळात जिथे स्त्री शिक्षणाला बंदी होती त्यावेळेस फुलेंनी स्वतः सावित्रीबाई फुलेंना शिक्षण देऊन भारतातील पहिली महिला शिक्षिका बनवले। हा विवाह केवळ वैवाहिक नातं नव्हतं, तो शिक्षण, समानता, समाज सुधारणेचा पाया ठरला होता। शिक्षेविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, वित्तविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केलं। याचाच अर्थ होतो शिक्षण नसेल तर माणसाची समज, बुद्धी, विचारशक्ती नष्ट होते। समज नसली की योग्य अयोग्याची जाणीव राहत नाही। नैतिकता नसेल तर प्रगती थांबते, प्रगती नसेल तर आर्थिक स्थिती खालावते, पैसा नसेल तर गरीब वंचित समाज अधिक दबला जातो। इतके अनर्थ, इतके नुकसान सगळे फक्त अशिक्षणामुळे होतात। आणि म्हणूनच 1848 साली पुण्यातील भिडेवाड्यात त्यांनी पहिली शाळा सुरू केली। त्यावेळेस त्यांना खूप अडचणीला सामोरे जावे लागले। लोक त्यांना शिव्या देत, दगड मारत, शेण फेकत, तरी त्यांचा निश्चय पक्का होता की स्त्री शिकली पाहिजे। कारण त्यांना माहिती होतं स्त्री शिकली तर घर शिकतं, घर शिकले की समाज शिकतो आणि समाज शिकला की राज्य, राष्ट्र शिकतो, तरच प्रगती होते। म्हणूनच तर म्हणतात जिच्या हाती पाळण्याची दोरी ती करी देशाचा उद्धार। त्यांनी आजच्या स्त्रीला दिलेला शिक्षणाचा अधिकार केवळ आणि केवळ त्यांच्या कष्टाचं फलित आहे। त्यांनी सहन केलेल्या हाल अपेष्टामुळे आजच स्वातंत्र्य उपभोगत आहोत आपण आणि उंच उंच प्रत्येक क्षेत्रात भरारी घेत आहोत। त्यांचे विचारच असे होते की त्यांना म्हणायचं होतं शिक्षण म्हणजे फक्त अक्षर ओळख नाही, शिक्षण म्हणजे स्वतःसाठी उभं राहण्याचं धैर्य होय। स्त्री शिकली की फक्त आयुष्य नाही तर भविष्य बदलतं, स्त्री शिकली की इतिहास घडतो। थँक्यू। तुम्हाला आवडलं असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्समध्ये कसं वाटलं नक्की सांगा। हे चॅनल आपलं नसून तुमच्या भावनांचं व्यासपीठ आहे हे लक्षात ठेवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।